पोहोचलेले आहेत। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही भेट होतीये। लक्ष वेधून घेणारी बातमी आहे। ठाण्यातल्या नंदनवन मगल्यावरती राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट होतीये। राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचलेत। ही भेट नेमकी का घेतली जाते, भेटीमागे पार्श्वभूमी काय हे अजूनही कळू शकलेलं नाहीये, पण राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। नंदनवन निवासस्थानी ही भेट होतीये। एकीकडे शिंदेंचे कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरेंनी युती केलेली आहे। भावाभावांच्या या युतीची महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रचंड चर्चा झालेली होती आणि आता या सगळ्या निवडणुका संपल्यानंतर निकाल लागल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी नंदनवनवरती पोहोचलेले आहेत। तिकडे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचं स्वागत देखील केलेलं आहे। त्यामुळे या भेटीचे अन्वयार्थ काय आणि या भेटीमागची कारणं काय याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। नंदनवन मगल्यावरती राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही भेट झालेली आहे। या भेटीमागे नेमकं काय कारण आहे हे अजूनही समजू शकलेलं नाहीये। एकीकडे एकनाथ शिंदेंचे कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे यांनी युती केली, एकत्र निवडणुकांना सामोरे गेले। त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या। मग कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता, सत्तेत सहभागी झालेले होते आणि आता ही भेट होतीये। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, काय कारण या भेटीमागचं आणि काय अर्थ लावायचा या भेटीचा? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतो तर राज ठाकरे हे नंदनवनमध्ये एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत। पालिका निवडणुकींच्या पूर्वीच याच राज ठाकरेंनी एकूणच महायुतीच्या विरोधात सूर आवळलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। मात्र निवडणुकीनंतर जी काही समीकरणं बदलली, कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहिलं तर